हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगावेट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला सुरुवात करूया याच्या सेशनला. आपल्या 10 वर्ड्स घेऊया, त्याच्यामध्ये आपण त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, इंग्लिशमध्ये मिनिंग, मराठीमध्ये मिनिंग आणि हिंदीमध्ये मिनिंग्स बघूया. आणि सेंटेन्सेस तुम्ही स्वतःच्या मनाने एकदा ट्राय करून बघा, आणि जे पण सेंटेन्सेस इथे दिलेले आहे त्याचं सुद्धा ट्राय करून बघा की कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे. ओके, सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. आपल्या फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे व्हॅलरस. VALOROUS. व्हॅलरस म्हणजे काय होतं तर शोईंग अ ग्रेट करेज इन द फेस ऑफ डेंजर, स्पेशली इन बॅटल. म्हणजेच काय तर जे काही बॅटल आहे, काही युद्ध वगैरे होत आहे त्याच्यामध्ये काय करणे, एखादं डेंजर आहे त्याच्यामध्ये करेज दाखवणे म्हणजे वीरता दाखवणे, त्याला म्हटलं जातं व्हॅलरस. म्हणजेच काय हिंदीमध्ये होतं तर वीरतापूर्ण, म्हणजेच पराक्रमी आहे, वीर आहे, त्याला म्हटलं जातं व्हॅलरस. सो मराठीमध्ये काय होतं व्हॅलरसचा अर्थ? शूर, पराक्रमी, धाडसी, वीर आणि शौर्यवान. सो व्हॅलरस म्हणजे काय होतं? शोईंग ग्रेट करेज इन द फेस ऑफ डेंजर, स्पेशली इन द बॅटल. म्हणजेच एखादं काही डेंजर येत आहे, म्हणजेच काही अनिष्ट घडत आहे किंवा बॅटलच्या वेळेस काय करणे, करेज दाखवणे, म्हणजेच काय तर धाडसपणा दाखवणे किंवा वीरता दाखवणे, शौर्यता दाखवणे, त्याला म्हटलं जातं व्हॅलरस. ओके, सो हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो वीरतापूर्ण आणि मराठीमध्ये होतं शूर, पराक्रमी, धाडसी, वीर आणि शौर्यवान. सिनोनिम्स आहेत व्हॅलरसचे बोल्ड, ब्रेव्ह आणि करेजियस, आणि अँटोनिम्स आहेत कॉवर्ड, अनगॅलंट आणि अनहिरोइक. ओके, सिनोनिम्स आहेत व्हॅलरसचे बोल्ड, ब्रेव्ह आणि करेजियस, आणि अँटोनिम्स आहेत कॉवर्ड, अनगॅलंट आणि अनहिरोइक. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अबेट. अबेटचं मिनिंग होतं एनकरेज ऑर असिस्ट समवन टू डू समथिंग रॉंग, इन पर्टिक्युलर टू कमिट अ क्राईम ऑर अदर ऑफेन्स. म्हणजे अबेट म्हणजे काय होतं तर उकसवणे, काहीतरी खराब करण्याकरता, काहीतरी चुकीचं करण्याकरता एखाद्याला उकसवणे, त्याला म्हटलं जातं अबेट. काहीतरी अपराध करण्यासाठी त्याला प्रोत्साहन करणे, प्रेरित करणे. कशासाठी प्रेरित करणे? चांगल्या गोष्टीसाठी नाही, तर काहीतरी खराब गोष्टीसाठी, काही क्राईम करण्यासाठी त्याला प्रेरणा देणे, एनकरेज करणे, त्याला म्हटलं जातं अबेट. ओके, सो हिंदीमध्ये अबेटचं मिनिंग होतं उकसाना, आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं तर अपप्रेरण. अपप्रेरण म्हणजे काय होतं तर अपराध करण्यासाठी किंवा अपराध करण्यास मदत करणे. आणखी काय होतं? गुन्ह्यात मदत करणे, उत्तेजन देणे आणि प्रोत्साहन देणे. प्रोत्साहन देणे कशासाठी? चांगल्या कामासाठी नाही, तर एखादं काही क्राईम कमिट करायचं आहे किंवा काहीतरी चुकीचं करायचं आहे, काहीतरी क्राईम करायचं आहे, त्याच्याकरता प्रोत्साहन देणे म्हणजेच होतं अबेट. सो अबेट म्हणजे आहे एनकरेज ऑर असिस्ट समवन टू डू समथिंग रॉंग, इन पर्टिक्युलर टू कमिट अ क्राईम ऑर अदर ऑफेन्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं अबेटचं उकसाना, मराठीमध्ये मिनिंग होतं अपप्रेरण म्हणजेच अपराध करण्यास मदत करणे, गुन्ह्यात मदत करणे, उत्तेजन देणे आणि प्रोत्साहन देणे. सिनोनिम्स आहेत अबेटचे एनकरेज, सपोर्ट आणि असिस्ट, आणि अँटोनिम्स आहेत डिस्करेज आणि होल्ड. ओके, अबेटचे सिनोनिम्स आहेत एनकरेज, सपोर्ट आणि असिस्ट, आणि अँटोनिम्स आहेत डिस्करेज आणि होल्ड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अनड्युलेट. UNDULATE, अनड्युलेट. अनड्युलेटचं मिनिंग होतं मूव्ह ऑर गो विथ अ स्मूथ अप अँड डाऊन मोशन. म्हणजेच काय होते तर असं इकडे तिकडे डोलणे किंवा जे काही लहर असतात त्या लहरांमध्ये वाहने, त्याला म्हटलं जातं अनड्युलेट. ओके, मूव्ह ऑर गो विथ अ स्मूथ अप अँड डाऊन मुवमेंट, मोशन. म्हणजेच काय तर एकतर चढ उतार करणे, अप अँड डाऊन म्हणजे काय तर चढ उताराचा जो मोशन आहे त्याला म्हटलं जातं. आणि अनड्युलेट म्हणजे काय होतं तर लहराना. लहरानाला हे हिंदीमध्ये म्हटलं जातं अनड्युलेटला लहराना, आणि मराठीमध्ये त्यालाच काय म्हटलं जातं डोलणे. ओके, सो अनड्युलेटचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये? डोलणे, लाटांप्रमाणे हेलकावे खाणे,
चढ उतार असणे किंवा लहरीप्रमाणे वाहने. सो अंडुलेटचं मिनिंग आहे मूव्ह और गो विथ अ स्मूथ अप अँड डाऊन मोशन. म्हणजेच होतं हिंदीमध्ये लहराना, मराठीमध्ये मिनिंग होतं अंडुलेटचं डोलणे, लाटांप्रमाणे हेलकावे खाणे, चढ उतार असणे किंवा लहरीप्रमाणे वाहने. सिनोनिम्स आहेत तर राईज अँड फॉल, सर्ज आणि वेव्ह. आणि अँटोनिम्स आहेत इफ्लक्स, मोशनलेसनेस आणि लूज. ओके, काय आहेत सिनोनिम्स अंडुलेटचे? राईज अँड फॉल, सर्ज आणि वेव्ह. आणि अँटोनिम्स आहेत इफ्लक्स, मोशनलेसनेस आणि लूज. नेक्स्ट वर्ड आहे पर्वर्सिटी. पर्वर्सिटी हा आपण आधी सुद्धा बघितलेला आहे वर्ड, तरी परत एकदा बघून घेऊया. सो पर्वर्सिटी म्हणजे काय होतं? अ डेलिबरेट डिझायर टू बिहेव इन अन अनरिझनेबल ऑर अनएक्सेप्टेबल वे. म्हणजेच काय तर कॉन्ट्ररीनेस. तर काय होतं पर्वर्सिटी म्हणजे प्रतिकूलता. मराठीमध्ये आणि हिंदीमध्येच त्याला प्रतिकूलता असं म्हटलं जातं किंवा प्रतिकूल परिस्थिती सुद्धा म्हटलं जातं. सो पर्वर्सिटी म्हणजे काय होते तर हेकेखोरपणा. हेकेखोरपणा म्हणजे काय होतं तर काय करणे? हट्टीपणा करणे. ओके, किंवा उद्धटपणा करणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. विकृत सुद्धा त्याला म्हणता येतं. सो पर्वर्सिटी म्हणजे काय होते? तर हेकेखोरपणा म्हणजेच हट्टीपणा, उद्धटपणा आणि विकृत आणि प्रतिकूलता. सो मराठीमध्ये पर्वर्सिटीला म्हटलं जातं हेकेखोरपणा. हेकेखोरपणा म्हणजे काय होतं तर हट्टीपणा किंवा अयोग्य मार्गावर चालणे किंवा विकृत. ओके, प्रतिकूलता पण मराठीमध्ये म्हटलं जातं पर्वर्सिटीला, विकृत आणि उलटपणा. सो पर्वर्सिटी म्हणजे होतं अ डेलिबरेट डिझायर टू बिहेव इन अन अनरिझनेबल ऑर अनएक्सेप्टेबल वे. आणि कॉन्ट्ररीनेस. सो हिंदीमध्ये म्हटलं जातं पर्वर्सिटीला प्रतिकूलता, मराठीमध्ये त्याचं मिनिंग आहे हेकेखोरपणा म्हणजेच हट्टीपणा किंवा अयोग्य मार्गावर चालणे. ओके, प्रतिकूलता, विकृत आणि उलटपणा. सिनोनिम्स आहेत कॉन्ट्ररीनेस, परवर्सनेस आणि ऑकवर्डनेस. आणि अँटोनिम्स आहेत ॲमेबिलिटी आणि सेरेनिटी. ओके, सो सिनोनिम्स आहेत पर्वर्सिटीचे कॉन्ट्ररीनेस, परवर्सनेस आणि ऑकवर्डनेस. आणि अँटोनिम्स आहेत ॲमेबिलिटी आणि सेरेनिटी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे शेवडी. SHODDY, शेवडी. ओके, सो शेवडी म्हणजे काय होतं? बॅडली मेड ऑर डन. ओके, सो शेवडी म्हणजे काय होतं तर बॅडली मेड ऑर डन. हे इंग्लिशमध्ये मिनिंग आहे. मराठीमध्ये काय म्हटलं जातं त्याला तर निकृष्ट. ओके, हिंदीमध्ये होतं तुच्छ. मराठीमध्ये काय होतं आपण म्हणतो ना की खूप निकृष्ट दर्जाचं आहे, म्हणजेच अतिशय खराब दर्जाचं जे आहे त्याला म्हटलं जातं शेवडी. ओके, अतिशय हलक्या दर्जाचं. आपण जसं एखाद्या कुठे दुकानामध्ये गेलो काही कपडा वगैरे पाहायला, सो तिथे काय वेगवेगळ्या टाईपचे कपडे असतात. कोणते कमी दर्जाचे असतात, कोणते खूप जास्त हायफाय असतात, छान छान त्याचे ते जो कपडा असतो तो कपडा खूप महागातला जो असतो तो खूपच चांगला असतो आणि जो हलक्यातला असतो तो खूपच निकृष्ट दर्जाचा आपण असं आहे म्हणतो. सो त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? शेवडी असं म्हटलं जातं. म्हणजे काय आहे त्याची जे क्वालिटी आहे ते खूप कमी आहे, खूप खराब दर्जाचा तो आहे, त्याला असं म्हटलं जातं म्हणजे चीप आहे. ओके, सो शेवडी म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर निकृष्ट, अतिशय हलक्या दर्जाचे किंवा बोगस. ओके, सो शेवटी म्हणजे काय होतं इंग्लिशमध्ये तर बॅडली मेड ऑर डन. हिंदीमध्ये होतं तुच्छ आणि मराठीमध्ये काय होतं तर निकृष्ट, अतिशय हलक्या दर्जाचे आणि बोगस. सिनोनिम्स आहेत पुअर क्वालिटी, इन्फेरियर आणि चीप. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे, एखादा आपण कपड्याच्या दुकानामध्ये गेला तिथे क्वालिटीज असतात वेगवेगळ्या कपड्यांच्या. सो त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की पुअर क्वालिटी, इन्फेरियर आणि चीप, ज्याला काय म्हटलं जातं शेवडी असं म्हटलं जातं. आणि जे अँटोनिम्स आहेत त्याचे काय आहे एक्सलंट, फाईन आणि फर्स्ट क्लास. म्हणजे जे एकदम खूप चांगल्या दर्जाचे आहे, फर्स्ट क्लास आहे. ओके, ते आहेत अँटोनिम्स कशाचे? शेवडीचे.
नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे परपेच्युअल. परपेच्युअल म्हणजे काय होतं, नेव्हर एंडिंग ऑर चेंजिंग. नेव्हर एंडिंग ऑर चेंजिंग म्हणजे काय आहे, जे लगातार आहे, सतत आहे, निरंतर आहे, त्याला म्हटलं जातं परपेच्युअल. सो मिनिंग काय होतं, हिंदीमध्ये मिनिंग होतं परपेच्युअलचं लगातार, मराठीमध्ये काय होतं तर निरंतर किंवा चिरंतर. चिरंतर, सततचा, निरंतर, अखंड किंवा त्रासदायकपणे पुन्हा पुन्हा घडणारा. ओके, सो परपेच्युअल म्हणजे होतं नेव्हर एंडिंग ऑर चेंजिंग, म्हणजे जे चेंज नाही होत आहे तसंच तसं पुन्हा होत आहे, त्याला म्हटलं जातं परपेच्युअल. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग आहे लगातार, मराठीमध्ये होतं चिरंतर, सततचा, निरंतर, अखंड आणि त्रासदायकपणे पुन्हा पुन्हा घडणारा. सिनोनिम्स आहेत एव्हरलास्टिंग, नेव्हर एंडिंग आणि इटर्नल. आणि अँटोनिम्स आहेत टेम्पररी, शॉर्ट टर्म आणि डिसकंटिन्युअस. सो परपेच्युअलचे सिनोनिम्स आहेत एव्हरलास्टिंग, नेव्हर एंडिंग आणि इटर्नल. आणि अँटोनिम्स आहेत टेम्पररी, शॉर्ट टर्म आणि डिसकंटिन्युअस. नेक्स्ट वर्ड आहे राऊज. राऊज म्हणजे काय होतं, कॉज टू फील अँग्री ऑर एक्साइटेड, म्हणजेच काय तर उत्तेजित करणे. ओके, म्हणजेच काय करणे तर जागे करणे किंवा जागृत करणे असं म्हटलं जातं मराठीमध्ये. सो राऊज म्हणजे काय आहे, कॉज टू फील अँग्री ऑर एक्साइटेड, एकतर अँग्री फील करणे किंवा एक्साइटेड फील करणे, उत्तेजित फील करणे किंवा अँग्री फील करणे, त्याला म्हटलं जातं राऊज. मराठीमध्ये काय होतं त्याचं मिनिंग मग, जागे करणे, जागृत करणे, उत्तेजित करणे. ओके, सो राऊज म्हणजे आहे कॉज टू फील अँग्री ऑर एक्साइटेड. हिंदीमध्ये मिनिंग होतं उत्तेजित करणं, मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं राऊजचं जागे करणे, जागृत करणे आणि उत्तेजित करणे. सिनोनिम्स आहेत स्टर अप, एक्साइट आणि गॅल्वनाइज. आणि अँटोनिम्स आहेत रेस्ट आणि काम. सिनोनिम्स आहेत राऊजचे स्टर अप, एक्साइट आणि गॅल्वनाइज. अँटोनिम्स आहेत रेस्ट आणि काम. नेक्स्ट वर्ड आहे डिप्रेव, DEPRAVE, डिप्रेव. सो डिप्रेवचं मिनिंग आहे मेक समवन इमॉरल ऑर विक्ट, म्हणजेच काय तर भ्रष्ट. हिंदीमध्ये होतं भ्रष्ट करणं, मराठीमध्ये काय होतं भ्रष्ट करणे किंवा बिघडवणे सुद्धा म्हटलं जातं. डिप्रेवचं मिनिंग आहे मराठीमध्ये भ्रष्ट करणे, बिघडवणे, पापयुक्त करणे किंवा चारित्र्यहीन बनवणे. सो डिप्रेवचं मिनिंग होतं मेक समवन इमॉरल ऑर विक्ट. हिंदीमध्ये मिनिंग होतं त्याचं भ्रष्ट करणं, मराठीमध्ये मिनिंग आहे डिप्रेवचं भ्रष्ट करणे, बिघडवणे, पापयुक्त करणे आणि चरित्रहीन बनवणे. सिनोनिम्स आहेत करप्ट, लीड ॲस्ट्रे आणि परवर्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिग्निफाय, ऑनर आणि इनोबल. ओके, सो सिनोनिम्स आहेत डिप्रेवचे करप्ट, लीड ॲस्ट्रे आणि परवर्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिग्निफाय, ऑनर आणि इनोबल. नेक्स्ट वर्ड आहे वेग, VAGUE, वेग. ओके, सो वेग म्हणजे काय होतं ऑफ अनसर्टेन, इनडेफिनाइट ऑर अनक्लिअर कॅरेक्टर ऑर मीनिंग, म्हणजेच काय तर अस्पष्ट. ओके, वेग म्हणजे काय आहे तर अस्पष्ट. हे हिंदीमध्ये सुद्धा म्हटलं जातं आणि मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं. आणि आणखी काय होतं तर मराठीमध्ये आणखी होतं अनिश्चित किंवा अंदाजाने जे काही आहे, म्हणजे एकदम क्लिअर नाही आहे, जे अंदाजाने आहे त्याला सुद्धा म्हटलं जातं वेग. सो वेगचा मराठीमध्ये काय अर्थ होतो संदिग्ध, अनिश्चित, अंदाजाने केलेले, स्पष्टपणे विचार न करणारा किंवा न समजणारा. ओके, सो वेग म्हणजे काय होतं तर ऑफ अनसर्टेन, इनडेफिनाइट और अनक्लिअर कॅरेक्टर ऑर मीनिंग.
हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं अस्पष्ट, मराठीमध्ये सुद्धा अस्पष्ट म्हटलं जातं. आणखी काय मराठीमध्ये मिनिंग? संदिग्ध, अनिश्चित, अंदाजाने केलेले, स्पष्टपणे विचार न करणारा किंवा न समजणारा. सिनोनिम्स आहेत इनडिस्टिंक्ट, इनडेफिनाइट आणि अनक्लिअर. आणि अँटोनिम्स आहेत क्लिअर, डेफिनाइट आणि स्पेसिफिक. सिनोनिम्स आहेत व्याजचे इनडिस्टिंक्ट, इनडेफिनाइट आणि अनक्लिअर, आणि अँटोनिम्स आहेत क्लिअर, डेफिनाइट आणि स्पेसिफिक. लास्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे सोलेस, SOLACE, सोलेस. सोलेसचं मिनिंग होतं गिव्ह कम्फर्ट ऑर कन्सोलेशन टू. गिव्ह कम्फर्ट ऑर कन्सोलेशन टू म्हणजे काय होतं तर आश्वासन देणे. आश्वासन देणे आपण म्हणू शकतो, किंवा सांत्वना देणे. एखादं काही कोणासोबत दुःख झालेलं आहे तर त्याला आपण सांत्वना देतो, त्याला म्हटलं जातं सोलेस. ओके, सो मराठीमध्ये सोलेस म्हणजे काय होतं? दुःख, निराशा इत्यादीच्या वेळी मिळणारा विरंगुळा. ओके, विरंगुळा. आणखी काय होतं तर सांत्वना, सांत्वन किंवा समाधान आणि दिलासा. ओके, सो सोलेस म्हणजे होतं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे गिव्ह कम्फर्ट ऑर कन्सोलेशन टू, आणि मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं दुःख, निराशा इत्यादीच्या वेळी मिळणारा जो विरंगुळा असतो किंवा सांत्वना असते, समाधान असते, दिलासा असते, त्याला म्हटलं जातं सोलेस. सिनोनिम्स आहेत कम्फर्ट, कन्सोल आणि चिअर, आणि अँटोनिम्स आहेत अँग्विश आणि डिस्ट्रेस. सोलेसचे सिनोनिम्स आहेत कम्फर्ट, कन्सोल आणि चिअर, आणि अँटोनिम्स आहेत अँग्विश आणि डिस्ट्रेस. परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या, स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला. इझी सेंटेन्सेस तयार केले तरी चालेल तुम्हाला, कारण की तुम्हाला फक्त हे बघायचं आहे की तो वर्ड तुम्ही सेंटेन्समध्ये कसा यूज केलेला आहे. आणि आता इथे मी तुम्हाला कोणता वर्ड वर्ब आहे, कोणता नाऊन आहे, हे सुद्धा इथे लिहून दिलेलं आहे, नोट डाऊन केलेलं आहे. सो ते त्याने सुद्धा तुम्हाला कळेल की कोणता वर्ड तुम्ही कुठे कोणत्या सेंटेन्समध्ये कसा यूज करू शकता. ओके, सो परत एकदा वाचून घ्या, आणि जे पण तुम्हाला याची जी PDF आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मेन आहे की तुम्ही बेल आयकन जे आहे त्याला सुद्धा प्रेस करून घ्या. म्हणजे डेलीचे जे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला जर आले तर त्याचं तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन येऊन जाईल की आज न्यू व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून. आणि जे पण काही नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब्स निघतात त्याच्याकरता सुद्धा जे रील्स येतात त्याचे सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार जर तुम्ही बेल आयकनला प्रेस केले तर. ओके, सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. आणि सोबतच या सुद्धा सेशनला तुम्ही लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.